Cancer Healer Center, a new beginning. पहलगाम हल्ल्यानंतर नौदल अलर्टवर, समुद्रातून पाकला संदेश. भारत 7 मे रोजी अरबी समुद्रात क्षेपणास्त्र चाचणी करणार. उत्तर प्रदेशात गंगा एक्सप्रेसवेवर लढाऊ विमानांचं नाईट लँडिंग. राफेल, जगवार आणि मिराज सारख्या लढाऊ विमानांची हवाई प्रात्यक्षिक. भारतीय वायुसेनेचा पाकिस्तानला इशारा. एलओसीवर पाकिस्तानकडून 9व्या दिवशी शस्त्रसंधीचं उल्लंघन. कुपवाडा, उरी, अखनूर भागात एलओसीवर गोळीबार. भारतीय लष्कराच्या जवानांकडूनही चोख प्रत्युत्तर. भारतीय हल्ल्याच्या भीतीनं पीओकेतले मदरसे बंद. हॉटेल, गेस्ट हाऊसचा ताबा पाकिस्तानी सैन्याकडे, तर पाकिस्ताननं पोचलेल्या अतिरेक्यांची पीओकेतून पळापळ. भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू. मात्र भारतीय पासपोर्ट असलेल्या नागरिकांना पाककडून प्रवेश बंदी. भारतात लग्न केल्यानं आपल्याच मुलांना सोडून पाकिस्तानात परत जाण्याची आईवर वेळ. युद्धाच्या भीतीनं पाकिस्तान घाबरला. कराची आणि लाहोर विमानतळावरील हवाई क्षेत्र दररोज 8 तास बंद राहणार. पाकिस्तानातल्या राजकारणात ट्विस्ट. लष्कर प्रमुख आसिफ मुनीर आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याकडून माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याकडे मदतीची याचना. इम्रान खान सध्या तुरुंगात. लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी हाफिज सईदचं लोकेशन बदलण्यात आल्याची माहिती. पाक लष्कराचा केंट परिसर हाफिजचा नवा अड्डा. आयएसआय आणि पाक लष्करानं हाफिजला सुरक्षित ठिकाणी नेल्याची माहिती. भारताकडून पाकिस्तानला आणखी एक धक्का. पाकिस्तानचा पंतप्रधान शहबाज शरीफचे युट्यूब चॅनल भारताकडून ब्लॉक, तर माजी पंतप्रधान इम्रान खानचा इंस्टाग्राम अकाउंटही बंद. पाकिस्तानी क्रिकेटर्स आणि कलाकारांचे सोशल अकाउंट्स भारतात बॅन. बाबर आझम, मोहम्मद रिजवान, शाहीन आफ्रिदीचं इंस्टाग्राम भारतात बंद. दहशतवादावरून हात झटकणाऱ्या पाकिस्तानची एकाच आठवड्यात 2दा कबुली. पाकिस्तानने भूतकाळात दहशतवादी गटांना मदत पुरवली होती. संरक्षण मंत्र्यांनंतर परराष्ट्र मंत्री बिलावर भुट्टोकडून पाकिस्तानचं पाप मान्य. पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचं धोरण अस्पष्ट. काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत मल्लिकार्जुन खरगेंचं वक्तव्य, तर दहशतवाद विरोधी कारवाईबाबत विरोधक सरकारसोबत असल्याचीही भूमिका. भारत आणि अमेरिकेत $13 कोटी मोठा लष्करी करार. भारतीय नौदल सागरी सुरक्षा सॉफ्टवेअरचं अद्ययावत यंत्रणा अमेरिकेकडून खरेदी करणार. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर कराराला महत्त्व. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या हिमाचलमधील कुलू जिल्ह्यात बॉम्बस्फोटाची धमकी. सरकारी कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी बॉम्बस्फोटाबाबत धमकीचा आपत्कालीन विभागाला ईमेल. पोलीस प्रशासन आणि सैन्यदल अलर्टवर. जयकुमार गोरे बदनामी प्रकरणी रामराजे नाईक निंबाळकरांना साताऱ्याच्या वडूज पोलिसांचं समन. सकाळी पोलीस ठाण्यात उपस्थित राहण्याचे आदेश. मुख्यमंत्री व्हावं असं मलाही वाटतं, पण तसं झालं नाही. पण एक ना एक दिवस मी मुख्यमंत्री होईन. उपमुख्यमंत्रीपदी राहण्याची हॅट्रिक करणाऱ्या अजित पवारांकडून खंत व्यक्त. विदर्भात 2 महिन्यात 56 उष्माघाताचे रुग्ण. भेसा नगरपंचायतीकडून हिट ॲक्शन प्लॅन लागू. ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय आणि कामगारांसाठी गाईडलाईन. मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुंबईतील किमान तापमानात मोठी वाढ. पुढील आठवडाभर किमान तापमान चढच राहण्याचा अंदाज. तर 4 ते 6 मे दरम्यान पावसाचीही शक्यता. पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक. तर उद्या रेल्वेच्या कोणत्याही मार्गावर मेगा ब्लॉक नाही. नीटची परीक्षा असल्यानं विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी रेल्वे प्रशासनाचा निर्णय. उत्तर भारतात मुसळधार पावसामुळे 7 जणांचा मृत्यू. वादळी वारा आणि पावसामुळे 100 नदी झाडं उन्मळून पडली. तर जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर भूस्खलन. Cancer Healer Center, a new beginning.